माणूस जन्माला येताना काय घेऊन येत नाही की मेल्यानंतर काय घेऊन जात नाही, तरीही हे मला हवं आहे, ते हवं आहे याचा हव्यास करत असतो. प्रसंगी त्यासाठी इतरांशी भांडण तंटा करतो. इतकेच नव्हे तर या लोभापोटी तो खून मारामाऱ्या करण्यासही मागेपुढे पाहत नाही. अशीच घटना सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील किरवळी गावात दिनांक 19 नोव्हेंबर 2024 रोजी घडली आहे. शेतजमिनीच्या वादातून एका शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याचा खून करण्यात आला. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही घटना घडल्याने गावात खळबळ उडाली. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली. ह्या व्हिडिओच्या टायटलप्रमाणे पुढील माहिती अशी: बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होते. ते शांततेने पार पाडावे म्हणून अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. गेल्या 15 दिवसापासून निवडणुकीचा प्रचार जोमाने सुरू होता. या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, त्यामुळे पोलिसांवरील ताण कमी झाला होता. दिनांक 19 नोव्हेंबर 2024 रोजी प्रशासन व पोलीस मतदानाची तयारी करत होते. तोच दुपारी 5 वाजता उत्तर अक्कलकोट पोलीस ठाण्यातील फोन खणाला. पलीकडून बोलणारी व्यक्ती म्हणाली, साहेब, किरवळी गावात एका शेतकऱ्याचा खून झाला आहे. या घटनेची माहिती ठाणे अंमलदारांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांना दिली. खुनाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी आपले सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव, उपनिरीक्षक अमित कुमार करपे, हेड कॉन्स्टेबल अंगद गीते, गोविंद राठोड, विजय महानोर यांना सोबत घेतले. काही वेळातच पोलिसांची जीप घटनास्थळी पोहोचली. पोलीस येईपर्यंत नातेवाईकांनी जखमी व्यक्तीस उपचारासाठी रुग्णालयात नेले होते. मात्र उपचारापूर्वीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. रुग्णालयातून पोलिसांना शशिकांत पांडुरंग कोळेकर, वय वर्षे 60, राहणार किरवळी, तालुका अक्कलकोट याचा खून करण्यात आला असल्याची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी काही पोलिसांना घटनास्थळी थांबवले आणि स्वतः रुग्णालयात जाऊन खून झालेल्या व्यक्तीची पाहणी केली. तेव्हा त्यांच्या अंगावर कुऱ्हाडीचे वार करण्यात आल्याने ती व्यक्ती मृत पावल्याचे दिसून आले. पोलिसांनी नातेवाईकांकडे चौकशी केली असता मयत शशिकांतचा भाऊ नागनाथ पांडुरंग कोळेकर, वय वर्षे 43, राहणार किरवळी याने सांगितले, माझ्या घराजवळ भाऊ शशिकांत आपल्या कुटुंबासह वेगळा राहत होता. आम्ही दोघेही शेती करतो. यावरच आमची उपजीविका चालते. माझ्याकडे गाय, म्हैस, बैल अशी जनावरे आहेत. शशिकांत हा शेळ्या पाळत होता. दिनांक 19 नोव्हेंबर 2024 रोजी शशिकांत हा माझ्या शेतात शेळ्या घेऊन चरण्यासाठी आला. माझ्या जनावरांचे चरणे झाले असल्याने मी त्यांना पाणी पाजले आणि ते बांधण्यासाठी घेऊन गेलो. तेव्हा अचानक शशिकांत याचा ओरडण्याचा आवाज येऊ लागला. मी पळत गेलो तेव्हा मला शशिकांतच्या अंगावर सिद्धराम कोतले, राहणार घोळसगाव, तालुका अकोट हा कुऱ्हाडीने वार करत असल्याचे दिसण्यात आले. मी जवळ जाताच तो पळून गेला. शशिकांतच्या अंगावर गंभीर वार झाल्याने तो जखमी झाला होता. अंगातून रक्त वाहत होते. मी त्याला पाणी पाजण्यासाठी दिले. त्यानंतर शशिकांतने सांगितले की शेतजमिनीच्या वादातून माझ्याशी सिद्धराम कोतले, सुरेश सिद्धराम कोतले, संगीता सिद्धराम कोतले यांनी भांडण केले होते. नंतर सिद्धरामने कुऱ्हाडीने वार केले. जखमी शशिकांत याला एका खाजगी वाहनातून अक्कलकोट येथील रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी शशिकांतला तपासले असता तो मरण पावल्याचे सांगितले. नागनाथ कोळेकर यांच्याकडून पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी उत्तर अक्कलकोट पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर या आरोपींच्या शोधासाठी पथके पाठवली. पथकाने तात्काळ सिद्धराम, सुरेश आणि संगीता कोतले यांना अटक केली. त्यांना न्यायालयात उभे केले असता न्यायाधीशांनी 5 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस कोठडीत 3ही संशयित आरोपींची कसून चौकशी करण्यात आली. तेव्हा संशयितांनी शशिकांत कोळेकर याचा खून केल्याची कबुली दिली. शशिकांतच्या शेताशेजारीच कोतले यांचे शेत होते. शेतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर शशिकांत वाट अडवत होता. या कारणावरून त्यांच्यामध्ये नेहमी भांडणे होत असत. अशी नेहमी भांडणे करण्यापेक्षा
त्याचा काटाच काढायचा विचार कोतले कुटुंबाने केला. दिनांक 19 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 4 वाजता नेहमीप्रमाणे आम्ही शेतातून घराकडे जात असताना शशिकांतने पुन्हा वाट अडवली. या कारणावरून पुन्हा भांडणे झाली. रागाने सिद्धरामने हातातील कुऱ्हाडीने शशिकांतवर सपासप वार केले. यात तो गंभीर जखमी होऊन मरण पावला, अशी कबुली संशयित आरोपींनी दिली. या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव, उपनिरीक्षक अमित कुमार करपे, हेड कॉन्स्टेबल अंगद गीते, गोविंद राठोड, विजय महानोर यांनी तपास केला.